पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संभाजीनगरमधून जळगावच्या दिशेने रवाना झालेत। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान जळगावात पोहोचतील। तर जळगावातील लखपती दीदी कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हे उपस्थित असणार आहेत। लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलांशी ते संवाद साधणार। मोदींच्या दौऱ्यातून महायुती हे विधानसभा निवडणुकीचं प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे। तर ही दृश्य आपण जी पाहतोय ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संभाजीनगर मध्ये पोहोचले तेव्हाची ही दृश्य। एकीकडे आपण त्यांच्या विमानाची दृश्य पाहतोय तर दुसरीकडे त्यांचं संभाजीनगरमध्ये स्वागत करण्यात आलं त्यावेळचे काही फोटोज काही दृश्य आपण पाहतोय। आणि संभाजीनगरहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळात ते जळगावच्या कार्यक्रमस्थळी पोहोचले। असा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा। जळगावात ओपन जीप मधून पंतप्रधान मोदींची रॅली निघेल। लखपती दीदी ने उतारी तो ही ताजी दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रम स्थळी पोहोचल्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, जळगावच्या दौऱ्यावर आहेत। आत्मविश्वास से लबरेज किया क्योंकि जब आप आर्थिक तौर पर सशक्त होते हैं तो आपका पूरा घर सशक्त होता है। ये इस योजना से समझने की बात है। और यहाँ पर प्रधानमंत्री लखपती दीदी योजना की जो तमाम लाभार्थी हैं उनके साथ संवाद करते हुए नजर आ रहे हैं। महिलाओं को सशक्त बनाने वाली ये जो महत्वाकांक्षी योजना है ये देश भर में लगातार बढ़ती जा रही है। और योजनेअंतर्गत लखपती झालेल्या 80 महिलांसोबत अर्थात 80 लखपती दीदींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित संवादाचा कार्यक्रम आहे। आणि त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान पोहोचल्याची ही दृश्य। तर महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद देखील साधतायत। महिलांनी मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात त्यांचं स्वागत देखील केलंय। अगदी परंपरेप्रमाणे त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत हे करण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय त्यावेळची जेव्हा महिलांनी या लखपती दीदींनी मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर ही काही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेमकं कशा प्रकारे स्वागत करण्यात आलं। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते सध्या 80 लखपती दीदींशी संवाद साधतायत। त्या पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे, कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे? तर ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखपती दीदींशी संवाद साधतायत। जळगावात ओपन जीप मधून पंतप्रधान मोदी यांची रॅली निघणार आहे। तर 80 लखपती दीदींशी पंतप्रधानांचा संवाद हा सध्या सुरू आहे। 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आहे। तर बचत गटांसाठी 5000 कोटींच्या कर्जाचं वाटप केलं जाणार आहे। 2500 कोटींच्या योजनांचं लोकार्पण सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। जळगावात ओपन जीप मधून पंतप्रधान मोदींची रॅली निघणार आहे। 80 लखपती दीदींशी पंतप्रधानांचा संवाद हा सध्या सुरू आहे। 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हा या दौऱ्यामध्ये नियोजित आहे। बचत गटांसाठी 5000 कोटींच्या कर्जाचं वाटप हे केलं जाणार आहे। तर 2500 कोटींच्या योजनांचं लोकार्पण हे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत केलं जाणार आहे। एकंदरीत असा हा नियोजित कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे। लखपती दीदी योजनेतील लाभार्थी महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या संवाद साधतायत। 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान मोदींकडून लखपती दीदी योजनेची घोषणा करण्यात आली होती। महिला सक्षमीकरणासाठी म्हणून ही योजना समोर आणण्यात आली होती। लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना व्याजमुक्त आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्यामुळे महिला या सक्षम होऊ शकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात। आणि याच उद्देशाने ही लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली होती। स्वयंसहाय्यता गटांशी संबंधित महिलांना 1 लाख ते 5 लाखांचं कर्ज हे विनाव्याज दिलं जातं। लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण देखील दिलं जातं। केवळ आर्थिक सहाय्य नव्हे तर कौशल्य प्रशिक्षणही या योजनेअंतर्गत दिलं जातं। तर ड्रोन फिक्सिंग,
प्लंबिंग, LED बल्ब निर्मिती यासारख्या तांत्रिक कौशल्यांचा यामध्ये समावेश आहे. देशभरात 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. उनको किस तरह से आधुनिक ट्रेनिंग मिले, किस तरह से उनको आसान कर्ज मिले, कैसे वो कृषि से जुड़े उद्योग धंधों में बेहतर तरीके से अपनी भागीदारी निभा सकती है। और होता क्या है, जब किसी गांव की एक महिला आत्मनिर्भर बनती है, कृषि सखी या ड्रोन दीदी या फिर बैंक सखी के तौर पर काम करती हैं, तो वो एक उदाहरण के तौर पर सामने आती है और जो बाकी महिलाएं हैं उनको भी कुछ एक प्रेरणा मिलती है कि वो सिर्फ घरेलू कामकाज ही नहीं बल्कि कुछ अतिरिक्त आय के लिए इस तरह के खेती बाड़ी से जुड़ा काम कर सकती है। हम जानते हैं कि आज लाखों महिलाएं लखपति दीदी बन रही हैं। जो 3 करोड़ का लक्ष्य रखा गया उसमें हम देख रहे हैं कि 1 करोड़ से आगे बढ़ा जा चुका है। तो ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि ग्रामीण इलाकों में एक तरह से क्रांति आ रही है और दूसरी तरफ खेती बाड़ी को फायदा हो रहा है। जो हमें स्किल्ड लोगों की जरूरत है, जो हमें ऐसे कर्मियों की जरूरत है जो ग्रामीण स्तर पर ही रहकर जो छोटी छोटी चुनौतियां हैं उसमें मदद कर सकें। चाहे वो ड्रोन दीदी हो, जब वो ड्रोन चलाकर रासायनिक खाद अपने खेतों में डाल सकती है, इस तरह की योजनाएं तो बहुत फायदा। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या जळगाव दौऱ्यावर विरोधकांनी मात्र टीका केली. आधी महिलांना सुरक्षित करा, नंतर लखपती करा, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी टीका केली. मोदींच्या जळगाव दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केल्याचं पाहायला मिळतंय. आधी महिलांना सुरक्षित करा, मग लखपती करा, असं संजय राऊत म्हणाले. प्रधानमंत्री मोदी जी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले आहेत. ते युक्रेन, पोलंड, रशिया येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारालाच गेले होते त्यांच्या, आणि आता जळगावलाही त्याच कामासाठी आलेले आहेत. निमित्त है लखपति दीदी. जहां जळगाव में आ रहे हैं प्रधानमंत्री जी, वहां 15 दिन में 4 महिलाओं के ऊपर अत्याचार हुए, 2 बच्ची है, एक दिव्यांग है. कोई जाकर बताइए प्रधानमंत्री जी को, अगर वहां मुख्यमंत्री और डिप्टी सीएम हो गए, गृह मंत्री, तो बताइए इसी जळगाव में 15 दिन में 4 नाबालिग लड़कियों के ऊपर अत्याचार हुआ है. प्रधानमंत्री जी, आप किसको लखपति बनाने जा रहे हो? पहले हमें हमारी दीदियों को सुरक्षा दीजिए. उस बारे में पूरे देश में बात नहीं हो रही है. बस प्रधानमंत्री आएंगे, अब दूसरी जगह पर जाएंगे, घूमते रहेंगे और हमारी दीदी न्याय के लिए घूमते रहेंगी, इस पुलिस स्टेशन से उस पुलिस स्टेशन. तर याच दौऱ्याला अंबादास दानवे यांनी सुद्धा विरोध केलेला आहे. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अंबादास दानवेंसह ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला विरोध दर्शवला. त्यांनी घोषणाबाजी केली. त्यांचे कार्यकर्तेही त्यावेळी त्यांच्या सोबत होते आणि त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांसह अंबादास दानवे यांना ताब्यात सुद्धा घेतलेले आहे. अंबादास दानवेंचं आंदोलन नसून ही पक्षाला दाखवण्यासाठी केलेली चमकोगिरी आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. आंदोलन याला म्हणत नसतं, परंतु काही आपल्या पक्षाला दाखवण्यासाठी आणि आम्ही ऍक्टिव्ह आहे जनतेला दाखवण्यासाठी केलेलं आंदोलन. ते आंदोलन नव्हतं, मुळामध्ये 25 लोकांना तोडकं तिथे गेलं होतं. म्हणून असे म्हणजे त्याला पब्लिसिटी करण्यासाठी जे काही स्टंटबाजी करायचं म्हणजे ठरवलेलं आहे, या महाविकास आघाडीचं काम असते. म्हणून याची जनता दखल घेणार नाही आणि अत्यंत चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला नसल्यामुळे आता ते कशा दंगली घडवायच्या याचा तो प्रयत्न. प्रतिनिधी किरण ताजने सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत, साधण्यासाठी खरं तर पोहोचलेले आहेत. त्यांचा संवाद हा सध्या सुरू आहे. यानंतरचा त्यांचा जो दौरा आहे तो दौरा नेमका काय असणार आहे, काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे? आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे
महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि त्यातच जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर आहे. त्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो. लखपती दिदींशी ते संवाद साधणार आहे आणि याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्यांचा संवाद त्या ठिकाणी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुल्या जीपमधून कार्यक्रम स्थळाकडे रवाना होतील आणि त्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांचं आगमन झाल्यानंतर स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भाषणं होतील. त्यानंतर केंद्रीय मंत्री असलेले शिवराजसिंह चौहान यांचंही भाषण होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते 2500 कोटी रुपयांचं बचत गटाच्या महिलांसाठी तर बँकेच्या कर्जांसाठी 7,000 कोटी रुपयांचं रक्कम हे बटन दाबून जमा केलं जाणार आहे. त्यामुळं हा मोठा कार्यक्रम खरं म्हणजे जळगावमध्ये पार पडतोय आणि त्यानंतर लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यानंतर भाषण होईल आणि पंतप्रधानांचा हा कार्यक्रम संपल्यानंतर ते विमानतळाच्या कडे रवाना होतील आणि त्यानंतर त्यांचं उड्डाण केलं जाणार आहे. एकूणच जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महायुतीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मानला जातोय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या रणशिंगा फुंकणार का अशाही चर्चा या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे एकूणच जळगावमध्ये होत असलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे आणि एकूणच राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना त्यातून विरोधकांना नेमका कशा पद्धतीने पंतप्रधान अगदीच किरण, खरं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय.